नमस्कार, मी नीलम देवकर। आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचं हे अल्पावधीत लोकप्रिय झालेलं बातमीपत्र प्रसारित होत आहे। डिजियाना केबल टीव्ही आणि ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं मी स्वागत करते। सुरुवातीला पाहूया आजच्या हेड। राज्यात दुष्काळाचे सावट, पण सरकार मोजकेच तालुके करतंय दुष्काळग्रस्त। मुस्लिमांसाठी बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र मार्टी द्या, नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेणार। आणि पोलिसांची तत्परता पाहून पहिल्यांदाच तक्रारदार भारावले, वेदांतनगर पोलिसांचा केला सत्कार। आता सविस्तर बातम्या। यंदा पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती। कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात खरीपाचं पीक जवळपास हातचं गेलं। मध्यंतरी काही ठिकाणी पाऊस पडला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही। त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून सरकारने काही मोजक्याच तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलं आहे। पर्जन्य मापकाच्या काही ठराविक निकषानुसार सरकार परिस्थिती जाहीर करते, असे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितलं। जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर तालुका आणि सोयगाव तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आलं आहे, परंतु इतरही अनेक भागात पीक परिस्थिती अत्यंत वाईट आहे। खुलताबाद तालुक्यात 50% कमी आणेवारी असूनही दुष्काळी यादीत खुलताबाद तालुक्याचं नाव आलं नाही। त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यात असंतोष पसरला आहे। अत्यल्प पावसाने खरीपाचे जेमतेम उत्पन्न झाले, पण रब्बी पिकासाठी पाणीच नाही। त्यामुळे हाही हंगाम कोरडात जाणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। शासनाच्या आदेशानुसार पुढील सर्व कारवाई करण्यात येईल व शेतकऱ्यांना दिलासा देणारे काम नक्कीच कृषी विभाग करेल, असे अधीक्षक देशमुख जरी म्हणत असले तरी दुष्काळाची परिस्थिती उपग्रहाच्या नोंदीवरून ठरत असल्याने अधिकाऱ्यांना तालुक्याचे असे प्रमाण दाखवता येत नाही। म्हणून सरकारनेच आता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण संपवलं असलं तरी अजूनही साखळी पद्धतीनं अनेक ठिकाणी आंदोलन होतच आहे। त्याचबरोबर 24 डिसेंबर की 2 जानेवारी असाही तारखेचा घोळ कायम आहे। नक्की या 2 तारखांचा राज काय आहे हे पुढे कळणारच आहे। पण मराठा आरक्षणाने एक गोष्ट अधोरेखित केली असून आता विस्थापित मराठ्यांना प्रस्थापित मराठ्यांकडून काहीच अपेक्षा नाही। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काँग्रेस आघाडी काळात मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते, पण यावेळी त्यांनी 96 कुळी मराठा आणि कुणबी यांच्यात भेद निर्माण केल्याचं आपण पाहिलं। मात्र दुसरीकडे काही प्रस्थापित असलेले मराठीही आपल्या भाऊबंदासाठी लढा देत आहेत। निवृत्त अधिकाऱ्यांनी परवा एका पत्रकार परिषदेत ते दाखवून दिलं होतं व त्यांनी काल आंदोलनही केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली होती की एक दिवशी या समाजाला आरक्षणाची गरज पडणार आहे, त्या काळात थोडं आम्हीच मस्तीमध्ये होतो, आम्ही त्यांना शिव्या देत होतो, पण ते दूरदृष्टी असल्यामुळे त्यांना 100 वर्षाच्या पुढच्या गोष्टी कळत असल्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी जो मसुदा घटनेचा तयार केला होता त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे। तो मसुदा वाचू द्यावा असं पंजाबराव देशमुखनी बाबासाहेबांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन बाबासाहेबांनी सर्व मसुदा त्यांना वाचण्यासाठी दिला। देशमुख साहेबांना वाटत होतं की आंबेडकर साहेबांनी याच्यामध्ये मराठ्यासाठी काही लिहिलेलं नसेल, परंतु त्यांनी बरोबर केलेलं होतं। डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी 1967 मध्ये सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केलं की तुम्ही ओबीसी मध्ये या। त्यांच्या घरावर मराठ्यांनी दगडफेक केली, आम्हाला मागासवर्गीय करता का म्हणून, आमच्या लेकीबाईचे लग्न होऊ देता का नाही म्हणून, आणि ती ओबीसीची संधी होती ती स्वतः हुकवलेली आहे। त्यानंतर 1994 मध्ये माननीय शरदचंद्रजी पवार यांनी 10% लोकांना ओबीसी दिलं आणि ज्या ज्या लोकांनी ओबीसीची मागणी मागे केली त्या वेळेस माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ओबीसीचा टक्केवारी वाढवीत नेलं। आज सत्ताधारी म्हणतात की शरद पवार साहेबांनी 40 वर्षात काय केलं ते विचारण्यापेक्षा तुम्ही या 9 वर्षामध्ये काय केलं हे ते कोणाला बोलायला तयार नाही।
राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी असलेल्या बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर मुस्लिम समाजासाठी गरजू व हुशार विद्यार्थ्यांसाठी मार्टी म्हणजेच मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मार्टी कृती समितीनं महाराष्ट्राच्या वतीनं येत्या नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आज एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष ॲडव्होकेट अझर पठाण यांनी म्हटलं आहे. मुस्लिम समाजाला शिक्षणात काही सुविधा शासनाने देण्यात याव्यात अशी ही मागणी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला सय्यद अब्दुल रहमान असिफ, साजिद पटेल, अब्दुल कय्यम, डॉक्टर अफसर शेख, फैसल खान आदींची उपस्थिती होती. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने हिवाळी अधिवेशनाच्या त्या भवनासमोर नक्कीच आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि लक्षवेधी आणून देऊ. परंतु जर अशा आमच्या लोकशाही मार्गाच्या इच्छाने जर सरकारने एकही पाऊल उचललं नाही तर या अगोदर निश्चितच मुस्लिम समाज हा एकजूट होऊन ते प्रयत्न करणारच आहे. जी जी त्यांनी तीन वेळेस 4 वेळेस त्यांना मंत्री महोदयांना आम्ही भेटले. त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला सांगितले की मार्टीची आपली स्थापना होणार, पण आम्हाला आश्वासन नाही पाहिजे. काहीतरी आम्हाला एक ठोस तुम्ही द्या की भाई हे होणार आहे की नाही, तर एक आश्वासन नसेल. मग मुख्यमंत्री पण पॉझिटिव्ह ते अल्पसंख्याक नाही, दुर्लक्ष नाही करतात ते. नाही, आम्हाला सांगितले की तुमचं मार्टीचं मी काम करणार, पण आम्हाला तुम्ही एक आश्वासन, एक बैठक घेऊन जे मार्टी संबंधात ते शासनाने जे निघालेलं आहे तुम्ही एक बघा. फक्त जे 25 विद्यार्थी परदेशासाठी जे तुम्ही पाठवणार आहे अल्पसंख्याक समाजाला, त्यामध्ये सगळं तुम्ही जैन समाज, ख्रिश्चन समाज सगळे समाज येणार आहे. फक्त ह्या JR फक्त अल्पसंख्याक परदेशी जी शिष्यवृत्ती त्याचा उल्लेख केलेला आहे. बाकी तुम्हाला अधिछात्रवृत्तीसाठी तुम्ही 200 विद्यार्थी बार्टीला पाठवतात, शिष्यवृत्ती देतात. छत्रपती शाहू महाराजला 200, आदिवासी ज्या महाज्योती आहे त्याला तुम्ही 100 आहे, महाज्योतीला 200. अल्पसंख्याक समाजाला तुम्ही काय यामध्ये तुम्ही तरतूद नाही करता. सगळे योजना शासनाने खुल्लेपण दिलेलं आहे. नाही, भरोसा आहे सर, पण आम्हाला ठोस जे शासन हे जी प्रेस कॉन्फरन्स आहे आमची 30 तारखेला जो शासन निर्णय निघालेला आहे त्याबद्दल आम्हाला आशा होती, पण ते JR अगर मार्टीचं होतं तर आमचे जे मागणी होते ते पूर्ण होऊ शकते, पण ते झाले नाही. पुढचं आम्ही लोकशाही मार्गाने जे लक्षवेधी आम्ही जे आमचे आमदार आहे, आतापर्यंत आम्ही 10 आमदाराला मागील 10-15 दिवसात लक्षवेधी सूचनासाठी त्यांना दिलेले प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे आणि लोकशाही मार्गाने जे पण शक्य आहे ते आम्ही करण्यास तयार आहे. बघा अध्यक्ष, मैं 1-2 बात क्लियर करना चाहूँगा. हमारे जो मुख्तार सर ने आपको बहुत सारी चीज़ें बताई. हम लगातार 3 साल से मार्टी के लिए कोशिश कर रहे हैं. जैसा मुस्लिम अल्पसंख्यक समाज जो हमारा पहले ऑलरेडी पिछड़े हुआ है, कमेटियों ने सब ने बोले हुए आरक्षण का भी हमारा चल रहा है, मगर दूसरे समाज के जैसे घटक है, जैसा सारथी है, बार्टी है, महाज्योति है, अमृत है, उस तरह के अभी 30 तारीख का JR का रेफरेंस मैं आपको बात करता हूँ. परसों एक JR आया शासन का, सर्व समानता के वास्ते जो भी योजना है सारथी, बार्टी, महाज्योति की, उसमें एकता नहीं थी कि बार्टी में कुछ ज़्यादा बच्चे हो गए थे अधिछात्रवृत्ति के परदेश में जाने के लिए, स्कॉलरशिप के लिए, MPSC UPSC के लिए. उसका कुछ उन्होंने एक बनाए नहीं थे, सबको समान नहीं बनाए थे. इसमें कुछ उन्होंने ज़्यादा पैसे देते थे, बच्चे ज़्यादा हो जा रहे. सारथी को वैसी था, बार्टी को वैसा था, महाज्योति को. तो 30 तारीख को जो JR निकला अवर मुख्य सचिव वित्त विभाग से, उसमें उन्होंने सारथी, बार्टी, महाज्योति, अमृत, यह जो संस्था विविध घटक के लिए काम कर रहे हैं उनके लिए उन्होंने अवर मुख्य सचिव की एक कमेटी बनाए. उसमें उन्होंने खुला लिखा कि हम जो तो सर्वसमावेशक योजना, हर विद्यार्थियों को उसको समान संधि मिलना, उसके लिए उन्होंने कमेटी बनाए और उसमें उन्होंने ये बात रखी. तो हमको अफसोस ये हो रहा है कि हम चाह रहे थे कि वो JR में हम जो 3 साल से मेहनत कर रहे हैं, तो शासन निर्णय में हमारा मौलाना आज़ाद रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट मार्टी जो अल्पसंख्यक समाज के लिए हम काम कर रहे हैं, तो वो उसमें ऐड होना चाहिए था. वो गवर्नमेंट ने इसलिए दखल नहीं लिए. तो हमें थोड़ा लगा कि ये आपके प्रेस के माध्यम से
शासन को हमारी बात वहाँ तक पहुँचाए। तुम्हाला सांगितलं मी की शासनाने 30 तारखेला शासन निर्णय काढलेला आहे सामाजिक न्यायमंत्रीने, त्यामध्ये त्यांनी 60बद्दल बोललेलं आहे, बार्टीबद्दल बोललेलं आहे, महाज्योतीबद्दल बोललेलं आहे, अमृतबद्दल बोललेलं आहे आणि महाज्योतीबद्दल पण बोललेलं आहे। त्यामध्ये आमचे विद्यार्थी समान संधी देण्याचा मुस्लिम समाजाला हक्क आहे नाही का? तर त्यामध्ये मुस्लिम समाजाला वगळण्यात कशाला आलं? आम्ही तर ते संविधानिक आणि लोकशाही मार्गाने जे अवलंबून आम्ही करू शकतो ते आम्ही करणार। हिवाळी अधिवेशन अगोदर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही जे संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार। पदमपुऱ्यातील एका फ्लॅटच्या खाली असलेल्या पाणी ओढण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या चोरट्यांना पकडून वेदांतनगर पोलिसांनी त्यांच्याकडून 2 मोटारी हस्तगत केल्या व त्या ज्यांच्या आहेत त्यांना सुपूर्द केल्या। पोलिसांची ही तत्परता भारावणारी असून सतीश मोहोर यांनी याबाबत पोलिसांना धन्यवाद देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन सत्कार केला। 24 तासात चोरांना पकडण्याचं श्रेय नुकत्याच स्थापन केलेल्या डीबी स्क्वॉडचं असल्याचं वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटलं। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तात्काळ शोध घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। सतीश माहोरे राहणार बंशीलाल नगर राहणार पदमपुरा यांच्या राहत्या फ्लॅटच्या खाली 2 पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर चोरी गेल्याबाबतची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती। त्यामध्ये आमच्या विशेष पथकाने त्या गुन्ह्यात वापरलेला जो रिक्षा आहे त्याचा CCTV कॅमेऱ्याद्वारे शोध घेऊन आरोपीपर्यंत पोहोचले आणि त्यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यात जो मुद्देमाल चोरी गेलेला आहे इलेक्ट्रिक 2 मोटर त्या दोन्हीसुद्धा आपण सदर गुन्ह्यामध्ये रिकवर केलेले आहे। सर, हा म्हणजे चोरीनंतर पदमपुरा भागातून अपार्टमेंटच्या खालून मोटर चोरीला गेलेली होती। त्या चोरीचा जो तपास DBची टीम आपल्या वेदांतनगर पोलीस स्टेशनच्या त्यांनी 2 दिवसाच्या आत करून आम्हाला आमची मोटर आमच्या हवाले करून दिली, त्यामुळे त्यांचं मी सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। या बातमीपत्राच्या शेवटी पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राज्यात दुष्काळाचे सावट, पण सरकार मोजकेच तालुके करतंय दुष्काळग्रस्त। मुस्लिमांसाठी बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र मार्टी द्या, नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेणार। आणि पोलिसांची तत्परता पाहून पहिल्यांदाच तक्रारदार भारावले, वेदांतनगर पोलिसांचा केला सत्कार। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण डिजियाना केबल नेटवर्कवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि अर्थातच आमचं ॲक्ट 20 न्यूज बुलेटिन। नमस्कार।